नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, उन्हाळा आला ना की सगळेजण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात ती म्हणजे कैरी. बाजारात कैरी दिसली की कधी एकदा ती घरी आणतो आणि त्याचे नाविन्यपूर्ण पदार्थ करतो, ह्याची सगळीकडे चढाओढ लागलेली असते. अगदी खरंय मनीषा. म्हणजे कैरी इतकी व्हर्सेटाईल आहे ना की ज्याच्यापासून तुम्ही वर्षभर टिकणारी लोणचीही करू शकता आणि झटपट इन्स्टंट होणारं पनही करू शकता. मला माहिती आहे आज तू असाच एक झटपट कैरीचा पदार्थ घेऊन आली आहेस, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. आंबट गोड आणि चटपटीत कैरीचा मेथांबा होईल एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. अमृता, आपण म्हणतो ना फळांचा राजा आंबा असतो, हो. तसंच ना हिरोईन काय माहितीये का, उन्हाळ्यातली हिरोईन ती म्हणजे आपली कैरी. मेथांबा हा असा प्रकार आहे ना की तुम्ही अगदी पानं वाढायला घेतलीत आणि इकडे पटकन मेथांबा शिजायला टाकला ना तरी तो झटकन होतो आणि गरम गरम खाण्याची ना इतकी मजा येते त्याची. अमृता, 2 घास जरा जास्त जातात. हा बरं, आपण मेथांबा करायला घेतोय त्यासाठी मी इथे काय केलंय, एक मोठी कैरी इथे त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. आपली कढई पण गरम झालेली आहे. अमृता, थोडंसं तेल घाल. बस. तेल आपलं तापलेलं आहे. आता काय करूया, अगदी एक 10-12 असे मोहरीचे दाणे घालणार आहोत. आपण जसं भाजीला मोहरी घालतो तशी घालायची नाही, अगदी किंचितशी मोहरी घालायची. त्यानंतर अर्धा चम्मच मेथी दाणे. मेथी दाण्याचा रंग हलका बदलला की कैरी घालूया. किंचित अशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. हे रंगाचं तिखट आहे की तिखट आहे? नाही नाही, तिखटच आहे. थोडीशी आंबट गोड तिखट अशी चव आली ना की मेथांबा छान लागतो. बघ अमृता, कैरी जो आपला मेथी दाणा आहे तो छान भाजला गेला ना, त्याचा वास येतोय छान. आता काय कर, थोडंसं पाणी घाल. हा घाल, बघ सांगा. साधारण एक वाटीभर पाणी आपण इथे घातलेलं आहे. अच्छा. त्यानंतर चवीपुरतं मीठ. कैरी कापताना ना त्याचे असे पातळ मोठे काप करून घ्यायचे, म्हणजे ना कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही. बरोबर. आणि एकदमच तुम्ही बारीक जर चिरलीत कैरी तर तिचा पूर्ण असा काय म्हणतो लगदा होऊन जाईल आणि खायला मजा नाही येणार. आता काय करायचं, एक 5 ते 7 मिनिटं ह्याला आपण शिजू देऊया. हे बघ, असं थोडं मऊ झालंय. हो ना. आता काय करायचं, ह्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी गूळ. अच्छा, म्हणजे साखर आणि गूळ दोन्ही घालतेस? दोन्ही घालणार आहोत. तुम्हाला फक्त गूळ घालायचा असेल तर तुम्ही गुळही घालू शकता, फक्त साखरेचं करायचं असेल तर फक्त साखरही घालू शकता. अच्छा. पण असं दोनचं कॉम्बिनेशन ना अमृता चव जरा छान लागते बघ. म्हणजे पदार्थ तोच आहे पण करण्याची पद्धत वेगळी असते, किंवा जे जिन्नस आपण टाकतो त्याची पद्धत. म्हणजे आता तू मनीषा अख्खे दाणे टाकलेस मेथीचे, आमच्या इकडे मेथी भाजून त्याची जाडसर भरड करून ह्याच्यात. बरोबर. काय होतं ना की गुळाने रंग छान येतो आणि साखरेने ना पदार्थाला चकाकी येते. त्यामुळे काय ना खायलाही छान लागतं आणि दिसायलाही छान दिसतं. बघ, आपण पन्ह जेव्हा करतो ना तेव्हाही अर्धा गूळ घालायचा, अर्धी साखर घालायची. मग चव किती खूप छान लागते. हे बघ, याला एक काय करू, थोडस एक 5 मिनिटं ना साखर आणि गूळ वितळला पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. त्यामुळे आपण याला 5 मिनिटं कमी गॅसवरती शिजू देणार आहोत. आपला जो मेथांबा आहे मस्त बघ असा रसरशीत आणि खूप जास्त लगदाही नाही, छान असा शिजलेला आहे. आपण तो काढून घेऊया. बघ अमृता, मेथांबा जो आहे ना तो फार कोरडाही नको आणि जास्त त्याला म्हणजे ओलावाही जास्त नको आणि कोरडाही नको, असा छान मध्यम रसरशीत असला ना की खायला मजा येते. झाला की नाही झटपट 15 मिनिटात मेथांबा तयार. हो, आणि असा चटपटीत मेथांबा जर ताटात असेल तर नक्कीच अर्धी पोळी आपण जास्त खाऊ. कसं आहे ना, कुठल्याही पदार्थाची पूर्वतयारी असेल ना तर तो पदार्थ पटकनही होतो आणि जेवणाची गंमतही वाढवतो. असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.